आता खासदारांनी त्यांना मोठं केलेलं आहे ना, रोजीरोटी लावली कोणी? खासदारांनीच लावलेली आहे. आणि नमस्कार, मी अमित रुपाली विश्वनाथ पेडणेकर. आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी जोगेश्वरीमधील अनधिकृत बॅनर्सवरती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर जोगेश्वरीतलं राजकारण थोडंसं चिघळलं आणि त्यावरतीच शिंदे गटाचे शाखाप्रमुख बंड्या शिंदे यांनी काही प्रसारमाध्यमांशी बोलताना असं वक्तव्य केलं की खासदार साहेबांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना रोजी रोटी दिली. पण बंड्या शिंदे साहेबांना मला हेच सांगायचं आहे, खासदार साहेब हे खरंच कार्यसम्राट आहेत. कारण 4 वेळा नगरसेवक, 3 वेळा आमदार, 1 वेळा खासदार, त्यामुळे अर्थातच ते कार्यसम्राट आहेत. परंतु खासदार साहेबांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना रोजी रोटी दिली ह्या तुमच्या वक्तव्याशी मी सहमत नाही. कारण आताचे सध्याचे विद्यमान आमदार बाळा नर हे पेपर विक्रेता होते आणि पेपर विक्रेत्यापासून आज आमदार असा त्यांचा प्रवास हा संपूर्ण जोगेश्वरीला माहिती आहे. एक गरीब आमदार, एक शांत स्वभावाचा आणि साधी राहणीमान असलेला आमदार अशी बाळा नर यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी आहे. त्यानंतर आमचे उपविभाग प्रमुख कैलाशनाथ पाठक साहेब, आज त्यांचा सुद्धा बिझनेस आहे सिक्युरिटीचा. त्याच्यानंतर आमचे शाखा प्रमुख आहेत प्रदीप गांधी, त्यांचं दुकान आहे. त्यानंतर आमचे शाखा प्रमुख आहेत अमर मालवणकर, ते दूध विक्रेते आहेत, त्यांची दुधाची एजन्सी आहे. त्याच्यानंतर आमचे सत्याहत्तरचे शाखा प्रमुख नंदकुमार तामणकर हे बीएसटी मध्ये नोकरीला होते आणि त्यानंतर त्यांनी VRS घेतली. तसेच आमदार साहेबांबरोबर सतत राहणारे, त्यांच्या सावलीसारखे राहणारे आमचे विधानसभा समन्वयक बाबा साळवी हे सुद्धा BMC मध्ये कामाला होते, ते आज सेवानिवृत्त झाले. त्याच्यानंतर आमचे उपविभाग प्रमुख बा साटम साहेब आहेत, ते सुद्धा MTNL मध्ये ऑफिसर होते, ते आज सेवानिवृत्त झाले, रिटायर्ड झाले. आमचे उपविभाग समन्वयक कालिदास कांदळगावकर आहेत, आज त्यांचं सुद्धा ज्वेलरीचं दुकान आहे. त्याच्यानंतर आमचे मंदार मोरे आहेत, त्यांचा सुद्धा बिझनेस आहे, मंडप, डेकोरेटर आणि कॅटरिंगचा. त्यामुळे आमचे सर्वच पदाधिकारी हे स्वावलंबी आहेत, ते स्वतःच्या कर्तृत्वावरती आज उभे आहेत. त्यामुळे त्यांना रोजीरोटी ही खासदार साहेबांनी दिली नाही आणि आज ते स्वतःच्या पायावरती उभे आहेत, ते त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावरती. त्यामुळे मी बंड्या शिंदे साहेब तुम्हाला नम्र विनंती करतो, कळकळीची विनंती करतो की मी जसं आज पुराव्यानिशी बोललो तसं तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की खासदारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना रोजी रोटी दिली, तुम्ही पहिले पुरावे सिद्ध करा, नाहीतर तुमचं वक्तव्य मागे घ्या. तुर्तास एवढेच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.